नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. नेपाळ आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंचा वंचित बहुजन आघाडीकडून भव्य परभणी. नेपाळमधील 29 ते इंटरनॅशनल चॅम्पियनशिप 2026 स्पर्धेत परभणीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत भारताचे नाव उज्ज्वल केले. अंडर 15 फुटबॉल स्पर्धेत भारतीय संघाने सुवर्णपदक गोल्ड मेडल पटकावले, तर अंडर 17 क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाने रौप्य पदक सिल्वर मेडल मिळवले. या यशामुळे परभणीतील क्रीडाप्रेमीमध्ये आनंदाचे वातावरण आहे. खेळाडू यासिन मुझफ्फर खान भारतीय संघाकडून खेळला. त्याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत संघाच्या सुवर्णपदकाच्या यशात मोलाचे योगदान दिले. तर सर्जिल अखिल अहमद याने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत प्रभावी कामगिरी केली. भारतीय क्रिकेट संघाला या स्पर्धेत रौप्य पदक मिळाले. या उल्लेखनीय यशानिमित्त परभणी शहरात विजेत्या खेळाडूंचे स्वागत करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कुटे, जिल्हा महासचिव मुझफ्फर खान, महानगर आक्रांत गणेश गाडे, संदीप खाडे, दीपक पंचांगे, यशवंत सोनोने, राजू वानरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेदरम्यान ग्लो स्पोर्ट अकादमीचे सय्यद शकील यांनी भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक कोच म्हणून जबाबदारी सांभाळली. तसेच BK दिलीप यांनी संघाच्या कर्णधार पदाची भूमिका बजावली. तर हर्षवर्धन कुलकर्णी यांनीही खेळाडू म्हणून उल्लेखनीय योगदान दिले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी ज्येष्ठ खेळाडूंचे अभिनंदन करत परभणीतील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवून जिल्ह्याचा आणि देशाचा गौरव वाढविला आहे. हे यश तर युवा खेळाडूंनाही प्रेरणादायी ठरेल असा विश्वास व्यक्त केला. या यशामुळे परभणीतील क्रीडा क्षेत्राला नवी ऊर्जा मिळाली असून आगामी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये येथील खेळाडू आणखी उल्लेखनीय कामगिरी करतील अशी अपेक्षा क्रीडाप्रेमींनी व्यक्त केली आहे. ग्लोब अकॅडमीच्या वतीने आंतरराष्ट्रीय स्पर्धा होत्या नेपाळ येथे. त्या नेपाळमध्ये यासिन खान आणि शेख सार्जिल यांनी प्रावीण्य गोल्ड मेडल आणि सिल्वर मेडल भेटून आलेलं आहे. याच्या मागे जी मेहनत आहे, ज्यांनी परिश्रम घेतले, तसे आमचे मित्र सय्यद शकील साहेब यांचे ग्लोबल अकॅडमीचे ते अध्यक्ष आहेत आणि सगळे अकॅडमी चालवतात. त्यांचं मी सर्वात अगोदर मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये आपल्या परभणीचं नाव होईल आणि अशा उद्देशाने त्यांनी दोन विद्यार्थ्यांना खेळाडूंना पाठवलं होतं आणि त्यांनी यासिन खान यांनी गोल्डन मेडल आणि सिल्वर मेडल त्या यासिन सर्जिल यांनी मिळवलं. त्याबद्दल आपल्या परभणीचं प्रतिष्ठा उंचावलेली आहे. परभणीचं नाव हे आंतरराष्ट्रीय नकाशावर आता आपल्याला दिसेल. त्या आणि सर्जिल आणि यासिन यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आपले वंचित बहुजन आघाडीचे महासचिव मुझफ्फर खान साहेब यांचे ते चिरंजीव आहेत, त्यांचंसुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करतो. जय भीम, जय वंचित बहुजन आघाडी. सर, या ज्या स्पर्धा झाल्या होत्या, या नेमक्या स्पर्धा कुठं झाल्या होत्या आणि कुठल्या वयोगटामध्ये या दोन्ही विद्यार्थ्यांनी पारितोषिक पटकावले? ये इंडो नेपाल 11वीं इंडो नेपाल चैम्पियनशिप थी जो पोखरा नेपाल के अंदर हुई, जिसमें परभनी शहर के दो लड़के अंडर 15 और अंडर 17 में खेले थे. अंडर 15 में फुटबॉल में यासिन खान ने गोल्ड मेडल हासिल किया और शेख सर्जिल अहमद ने अंडर 17 में सिल्वर मेडल हासिल किया. उसी के साथ जो तो महाराष्ट्र से और मुंबई से दिलीप BK जो इंडिया टीम के कैप्टन थे अंडर 17 के, और हर्षवर्धन कुलकर्णी, ये सभी जो है तो स्टूडेंट महाराष्ट्र से गए हुए थे. मैं सभी का जो है तो और सबसे पहले तो आज हमारे सत्कार किए वंचित बहुजन आघाड़ी की तरफ से मैं सभी सदस्यों का जो है तो मनपूर्वक अभिनंदन करता हूँ कि हमारे को जो है तो यहाँ पे आज बुलाकर हमारा सम्मान किया. एक अच्छा इंटरनेशनल लेवल जो है तो जो पोखरा में खेला गया था, इसमें हमने जो तो परभनी जगह जर्मनी भारत परभनी क्यों कहा जाता है, ये हमारे परभनी के लड़कों ने बताया. आने वाली एक इंटरनेशनल टूर्नामेंट में परभनी का नाम ऐसे ही रोशन होगा और उम्मीद करेंगे अलग अलग गेमों में परभनी के बच्चे जो है तो इंडिया लेवल को इंडिया को रिप्रेजेंट करें और जो है तो इंटरनेशनल लेवल पर अपना नाम कमाएं. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर व वंचित बहुजन आघाडीचे महासचिव आमचे परममित्र मुझफ्फरभाई खान यांचे चिरंजीव आणि त्यांचे मित्र यांना आंतरराष्ट्रीय खेळून
आपल्या परभणीचं नाव टोकावर कोरलेलं आहे. त्यामुळं आज सर्व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी व सर्वच इथं उपस्थित राहून त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे. खरंच त्यांचा विशेष त्यांच्या कोचचा बी आम्ही इथं आदर करावा की त्यांना परभणीतला विद्यार्थी आंतरराष्ट्रीय खेळून त्यांना तेवढी हिंमत दिली की आज आपण फर्स्ट प्राईज आणू शकतो आणि परभणीचं नाव कसं करू शकतो त्या शकीलभाईच्या कोचच्या मार्गदर्शनातून आज परभणीकरांना कळालेलं आहे. तरीबी आमचे आदरणीय मित्र मुजफ्फरभाई यांच्या मुलांना ते करून दाखवलेलं आहे. त्यांचं आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आणि आज त्यांचा सत्कार बी केलेला आहे. अशीच त्यांची प्रगती होत राहू आणि आम्ही अशाच परभणीच्या विद्यार्थ्यांना या अकॅडमीमधून पारितोषिक पटकावत राहावे. नेशनल फुटबॉल कॉम्पिटिशन में परभनी ग्लोबल स्पोर्ट एकेडमी की तरफ से यासीन खान और शर्जिल शेख, ये परभनी के 2 बच्चे नेपाल में हुई फुटबॉल इंटरनेशनल टूर्नामेंट में हिस्सा लिए. ये परभनी के लिए बहुत फख्र की बात है और इंशाल्लाह मैं उम्मीद करता हूँ कि आने वाले वक्त में भी ये बच्चे और शकील सर की एकेडमी परभनी शहर से और भी बच्चों को इंटरनेशनल के लिए प्रोत्साहन देगी और ये बच्चे खेलते रहेंगे और परभनी का नाम और अपने हिंदुस्तान का नाम रोशन करते रहेंगे. ऐसी वंचित बहुजन आघाड़ी की वजह से हमारे दोस्त मुजफ्फर खान और उनकी जो टीम है, उनके बच्चों ने जो 3 देश को हराया है, नेपाल, भूटान और पाकिस्तान, और परभनी का नाम रोशन किया है. इसलिए हम वंचित बहुजन आघाड़ी की वजह से सबका दिल से गुजारिश करते हैं, शुक्रिया ये करते हैं. धन्यवाद. आज आमचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे महासचिव, आमचे नेते मुजफ्फर खान साहेब यांच्या मुलानं आपल्या परभणीमध्ये असलेली ग्लोबल अकॅडमी, या अकॅडमीच्या मार्फत इंटरनॅशनल फुटबॉलची स्पर्धा झाली. यासीन खान हे देशासाठी आपल्या परभणीतून जाऊन त्या देशासाठी खेळले आणि आज या परभणीचं नाव त्यांनी या ठिकाणी उंचावलेलं आहे. आज यासीन खान यांनी गोल्ड मेडल आणले. त्याचबरोबर शर्जिलभाई यांनी क्रिकेट स्पर्धेमध्ये सिल्वर मेडल आणले. या दोघांच्या वतीनं, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी आज या अकॅडमीचे संचालक मी यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो की आज या परभणी जिल्ह्याचं नाव देशभर गाजवण्यासाठी आज या परभणीमध्ये काम होतं. आपण पाहिलं असेल, शर्जिल आणि यासीनभाई हे केवळ परभणीचे नसून तर ते या देशाचे चिरंजीव आहे आणि या देशासाठी त्यांनी या ठिकाणी सिल्वर मेडल आणि गोल्ड मेडल घेतलेलं आहे. आज परभणीमध्ये अनेक ठिकाणी चर्चा ऐकतो, अनेक माझ्या मुस्लिम बांधवावरती बोलल्या जातं, परंतु आज या 2 माझ्या या ठिकाणच्या मुस्लिम बांधवांनी करून दाखवलं की या परभणीमध्ये एक मन आहे, जगात जर्मनी आणि भारतात परभणी, आणि या परभणीचं नाव जगभर गाजवण्यासाठी या परभणीला एक सिल्वर मेडल आणि या परभणीला एक गोल्ड मेडल देण्यासाठी या दोघांनी या ठिकाणी काम केलं. मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने यांचे या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो. नक्कीच या परभणीतले 2 भूमिपुत्र असलेले या देशासाठी लवकरच खेळतील आणि त्या देखील टुर्नामेंटमध्ये या ठिकाणी गोल्ड मेडल मिळवतील अशी अपेक्षा बाळगतो. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांचे मी या ठिकाणी खूप खूप धन्यवाद, आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन या ठिकाणी मी करतो. जय हिंद. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.